तासाला आपण गुणात्मक संशोधन पद्धती आणि या संशोधन पद्धती ज्या आहेत त्याचे काही गुणधर्म, त्याचबरोबरीनं या गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये कशा पद्धतीने प्रदत्त संकलन केले जाऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म तो म्हणजे संशोधक जो आहे तो संशोधन करत असताना प्रत्यक्षात त्या संशोधनाच्या माध्यमातून स्वतः तिथे सहभागी झालेला असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे गुणात्मक संशोधन पद्धतीबाबतचे गुणधर्म आपण गेल्या तासाला पाहिले होते. आता या तासामध्ये आपण गुणात्मक आणि संख्यात्मक अशा ज्या संशोधन पद्धती आहेत याची तुलना करणार आहोत. ही तुलना करत असताना या दोन्ही संशोधन पद्धतीमध्ये जी काही तंत्र वापरली जातात ती प्रामुख्याने मुख्यत्वे करून जेव्हा आपण गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन पद्धतीची तुलना करतो तेव्हा असं लक्षात येतं की संख्यात्मक संशोधन पद्धतीमध्ये मुख्यत्वे करून संख्यात्मक माहिती किंवा आलेखाद्वारे सादर केलेली माहिती याला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये निरीक्षण आणि अनुभव या दोन घटकांना अधिक महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दोन्ही पद्धतींची तुलना करता काही मूलभूत घटक लक्षात घेता, काही मूलभूत भाग लक्षात घेता तिथे आपल्याला तुलना करणं हे अपरिहार्य आहे. यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आपण एक संशोधनाची रचना किंवा एक साधारणतः संशोधनाचं फ्रेमवर्क असं म्हणतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही माहिती घ्यायची आहे किंवा ज्या काही घटकाचा अभ्यास करायचा आहे त्याकरिता संशोधक हा प्रामुख्याने तो प्रत्यक्षामध्ये त्या समूहामध्ये सहभागी होऊन निरीक्षण अशा विशिष्ट पद्धतींवर आधारित जी घटित आहेत किंवा संशोधक प्रयत्न करत असतो. जेव्हा आपल्याला संख्यात्मक माहिती गोळा करण्याचा वेळ येतो किंवा संख्यात्मक पद्धतींद्वारे माहिती गोळा केली जाते तेव्हा प्रामुख्याने संशोधकाने जी परिकल्पना मांडलेली आहे त्या परिकल्पनेला अनुसरून विविध प्रकारच्या प्रश्नावल्या, सर्वेक्षण, सुरचित निरीक्षण या घटकांना विशेषतः महत्त्व दिलं जातं आणि यांच्याच मदतीने संख्यात्मक माहिती ही गोळा केली जाते. आणि म्हणून जेव्हा आपण संशोधनाचा एक फ्रेमवर्क किंवा आराखडा याचा विचार करतो तेव्हा कोणत्या पद्धतीच्या साधनांच्या माध्यमातून किंवा काय हेतूने विशिष्ट घटितांबद्दल, विशिष्ट घटकांबद्दल, परिकल्पनेबद्दल पडताळणी केली जाणार आहे याबाबत आपल्याला दोन या ठिकाणी भिन्न भिन्न अशा पद्धती लक्षात येतात. संशोधनाचा उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेता गुणात्मक संशोधनामध्ये प्रामुख्याने विशिष्ट व्यक्ती आणि समूह यांच्या वर्तनावर किंवा विशिष्ट व्यक्ती आणि समूह यांच्या अनुभवांवर आणि त्याचबरोबरीने त्या वर्तनाला अनुसरून व्यक्तीचं त्या समाजामध्ये असणारे जे नॉर्म्स आहेत किंवा मानदंड आहेत, मानकं आहेत त्यामधील काय फरक व्यक्ती वर्तनामध्ये दिसतो आहे का हे उद्दिष्ट किंवा याचं वर्णन करण्याचा गुणात्मक संशोधनामध्ये प्रयत्न केला जातो. मात्र संख्यात्मक संशोधनाबाबत विशेषतः संख्यात्मक मापनाच्या आधारे जे कारणं आहेत त्या कारणांबाबत अंदाज बांधला जातो आणि त्यामुळे ही जी कारणं आहेत किंवा वर्तनामध्ये जी तफावत किंवा फरक आढळू शकतो तो फरक संख्यात्मक स्वरूपामध्ये व्यक्त करण्याचा हेतू किंवा मेन एम हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. पुन्हा संशोधन करत असताना संशोधनाच्या प्रश्नांचा किंवा संशोधनासाठी प्रदत्त संकलन करत असताना जे प्रश्न वापरले जातात त्या प्रश्नांचा विचार करता गुणात्मक
संशोधन पद्धतीमध्ये प्रदत्त संकलनासाठी मुक्त ओपन एंडेड अशा स्वरूपातले प्रश्न हे तिथे वापरले जातात. म्हणजे विशिष्ट घटना, त्या घटनेबाबत तुमचं काय मत आहे, अशा स्वरूपातले ओपन एंडेड किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्या स्वतःची मतं मांडण्याचं स्वातंत्र्य असणारं अशा स्वरूपातले प्रश्न हे तिथे वापरलेले आहेत. हेच प्रश्न संख्यात्मक स्वरूपात जेव्हा संशोधन केलं जातं किंवा जेव्हा आपण संख्यात्मक संशोधन पद्धती वापरतो तेव्हा मात्र हे जे क्वेश्चन्स आहेत किंवा हे जे प्रश्न आहेत प्रदत्त संकलनासाठी वापरलेले ते क्लोज एंडेड म्हणजेच बंदिस्त प्रश्न असतात. आता जेव्हा आपल्याला प्रदत्त सादरीकरण किंवा प्रदत्त विशिष्ट पद्धतीने त्याची मांडणी करण्याची वेळ येते तेव्हा तो जो ती जी माहिती आहे ती आपल्याजवळ असणाऱ्या काही विशिष्ट नोंदी, त्याचबरोबरीनं काही रेकॉर्डिंग्स, आणि ही रेकॉर्डिंग एकतर ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये किंवा चलचित्र स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतात. आणि म्हणून ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या लिखित स्वरूपातल्या, ध्वनिफीतीच्या स्वरूपातल्या किंवा चित्रफीतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला या नोंदी दिसून येतात. संख्यात्मक माहितीचा विचार करत असताना मात्र ज्या नोंदी आहेत त्या सांख्यिकी स्वरूपामध्ये, संख्यात्मक स्वरूपामध्ये किंवा आलेखांच्या स्वरूपामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. संशोधन आराखड्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येक समूहानुसार आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आढळून येत असते. आणि त्यामुळे तिथे परिस्थितीजन्य घटक हे देखील तितकेच महत्वाचे असतात. आणि म्हणून जेव्हा आपण प्रदत्त संकलनासाठी प्रश्न वापरतो तेव्हा त्या प्रश्नांचं स्वरूप देखील व्यक्तीनुरूप बदलू शकतं किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून, सहभागी झालेल्या व्यक्तींकडून जसा प्रतिसाद मिळेल त्यानुसार देखील प्रश्नांचं स्वरूप हे बदलू शकतं. संख्यात्मक संशोधन पद्धतीमध्ये मात्र संशोधनाचा आराखडा हा संशोधकाने पूर्वीच ठरवलेला असतो आणि त्यामुळे तुलनेने हा संशोधन आराखडा आपल्याला मुख्यत्वे करून स्थिर अशा स्वरूपातला लक्षात येतो. त्याचप्रमाणे वर नमूद केलेलं आहे किंवा आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रश्नांचं स्वरूप हे देखील बंदिस्त आहे, अत्यंत सुरचित अशा स्वरूपातले प्रश्न आहेत. आणि मगाशी गुणात्मक पद्धतीमध्ये जिथे म्हटलेलं आहे की जी सहभागी होणारी व्यक्ती आहे तिच्या प्रतिसादानुसार प्रश्नांचं स्वरूप हे बदलू शकेल. मात्र संख्यात्मक संशोधनामध्ये असं होत नाही. सगळेच प्रश्न साधारणपणे सर्व सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी किंवा जे प्रयुक्त आहेत त्यांच्यासाठी सारखेच राहतात. आणि त्यामुळे प्रदत्त संकलन करत असताना ज्या प्रश्नावल्या वापरल्या जातात त्या प्रश्नावल्या अत्यंत स्ट्रक्चर्ड, सुरचित पद्धतीने प्रमाणित केलेल्या अशा प्रश्नावल्या आहेत. परिणामतः तिथे गोळा केलेली, संकलित केलेली माहिती ही आपल्याला संख्यात्मक स्वरूपामध्ये सादर करता येऊ शकते. आता आपण जेव्हा गुणात्मक संशोधनाचं मानसशास्त्रातलं महत्व पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की पूर्वीच्या तुलनेने अलीकडे मानसशास्त्रामध्ये म्हणजे पूर्वीचं जे प्रायोगिक किंवा मानवाचं शास्त्र किंवा मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणून जेव्हा विचार होत होता तो काहीसा आता मागे पडतो आहे की काय. आणि आपला सगळ्यात महत्वाचा हेतू या ठिकाणी मानवी स्वभाव, मानवी वर्तन आणि मानवाच्या ज्या अभिवृत्ती आहेत, त्याचे जे अनुभव आहेत, या संदर्भामधलं अत्यंत सखोल ज्ञान प्राप्त करणं हा मुख्य यामागचा हेतू असतो. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की प्रायोगिकीकरणाच्या माध्यमातून माहिती गोळा करत असताना जिथे आपण कार्यकारण संबंधाला महत्त्व देत होतो, त्याही पेक्षा इथे संशोधनामध्ये, गुणात्मक संशोधनामध्ये आपल्याला मानवी स्वभावामधले विविध घटक हे टिपता यायला लागलेले आहेत. आणि ते टिपत असताना फक्त
संख्यात्मक स्वरूपातच ती माहिती उपलब्ध करून दिली जात नाहीये, तर गुणात्मक संशोधक जो आहे किंवा गुणात्मक पद्धती वापरणारा, संशोधन पद्धती वापरणारा जो संशोधक आहे तो विशिष्ट घटना, त्या घटनेचं स्पष्टीकरण देण्यापेक्षा ती घटना काय आहे ते समजून घेण्यामध्ये जास्त अभिरुची दर्शवितो. आणि म्हणून अंडरस्टँडिंग देम, काय समजून घ्यायचंय तर त्या घटनेबाबत अधिक माहिती, अधिक सखोल ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ही जी गुणात्मक संशोधन पद्धती आहे तिला विविध पद्धतीने खूप महत्वाचा असा एक दृष्टिकोन आहे, खूप महत्व असं आहे. आणि त्याचबरोबरीनं त्याचं उपयोजन हे मानसशास्त्रामध्ये देखील निश्चितपणे अधिक प्रमाणात आहे. म्हणून हा जो गुणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करणारा संशोधक आहे तो मानवाचं स्वरूप, मानवाचा स्वभाव, त्याच्याच बरोबरीनं त्याच्या अभिवृत्ती, वर्तन, अनुभव याबद्दल अत्यंत सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मानसशास्त्रीय घटितांचं वेगवेगळ्या पद्धतीने उपयोजन करण्याचा प्रयत्न करतो. परिणामतः आपल्याला असं लक्षात येईल की मानवाच्या बाबतीमध्ये ज्या काही वर्तनाच्या संदर्भात जी काही मांडणी केलेली आहे त्या मांडणीबाबत अनुभवाधिष्ठित असं एक वर्णन संशोधक देऊ शकतो. त्याचबरोबर ज्या समाजामध्ये, ज्या विशिष्ट स्तरामध्ये, ज्या विशिष्ट समूहामध्ये व्यक्ती कार्यरत आहे त्या समूहाच्या बाबत असणाऱ्या जे काही सामाजिक मानकं आहेत, मापदंड आहेत, त्या समाजाच्या मध्ये असणारं धार्मिकता, लैंगिकता आणि त्याचबरोबरीनं सामाजिक आणि आर्थिक दर्जा या संदर्भात स्पष्टीकरण मिळवण्यासाठी देखील इथे या गुणात्मक संशोधनामध्ये प्रयत्न केला जातो. इथे जो प्रदत्त संकलित केला जाणार आहे तो अत्यंत नैसर्गिक अशा परिस्थितीमध्ये, नैसर्गिक अशा वातावरणामध्ये प्रदत्त संकलन केलं जाणार आहे. परिणामतः या संशोधन पद्धतीच्या माध्यमातून असे काही घटक की जे विशिष्ट वर्तन घडत असताना महत्वपूर्ण होते आणि त्याचबरोबर जी प्रतिसाद देणारी व्यक्ती आहे, जो सहभागी होणारा समूह आहे, त्या समूहाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा घटकांचा आपल्याला गुणात्मक संशोधनामध्ये अभ्यास हा करता येतो. आपल्याला आत्ताच लक्षात आल्याप्रमाणे किंवा आत्ताच सांगितल्याप्रमाणे गुणात्मक संशोधनामध्ये मुक्त स्वरूपातल्या, ओपन एंडेड अशा स्वरूपातल्या प्रश्नांचा वापर केलेला आहे. आणि त्यामुळे अनेक घटक किंवा अनेक अशा प्रकारचा प्रतिक्रिया ज्या आपल्याला क्लोज एंडेड किंवा बंदिस्त स्वरूपातल्या प्रश्नांमधून मिळणार नाहीत, त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्याबाबत माहिती ही आपल्याला इथे या संशोधनाच्या माध्यमातून मिळू शकते. आणि त्यामुळे आपल्याला मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने संख्यात्मक पद्धतींबरोबरच गुणात्मक संशोधन पद्धतींचा देखील निश्चितपणे वापर करता येईल. आणि म्हणून अलीकडच्या काळात विविध मानसशास्त्रीय संशोधनांमध्ये मिश्र पद्धतीने संशोधन हे केलं जाऊ लागलं आहे. जेव्हा आपण या संशोधनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला गुणात्मक संशोधनाच्या बाबतीमधल्या काही नैतिक बाबी, काही नैतिक गोष्टी लक्षात घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यामध्ये हा जो संशोधक आहे त्या संशोधकाने प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीबाबत आणि त्या व्यक्तींच्या मतांबाबत अत्यंत आदर बाळगणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीनं प्रत्यक्ष विशिष्ट घटना घडत असताना किंवा जी काही माहिती, जो काही समूह ज्यावर अभ्यास केला जाणार आहे त्या समूहाबाबत आपण बांधील आहोत असं जागरूकता किंवा अशा पद्धतीचा विचार हा संशोधकाने निश्चित करणं आवश्यक आहे. संशोधकाने जेव्हा मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करेल
तेव्हा त्याने त्या माहितीबाबतची गोपनीयता बाळगणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या संशोधन पद्धतीमध्ये असं म्हणता येईल की जेव्हा आपण मानसशास्त्रीय किंवा सामाजिक घटकांचा विचार करतो तेव्हा त्या घटकांचा अवलंब करत असताना आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे त्यामध्ये असणारे विविध धोके आणि त्याच्याच बरोबरीनं संशोधकाच्या ज्या मुख्यत्वे करून गरजा आहेत त्या गरजा सुद्धा तिथे लक्षात घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण नैतिक गोष्टींचा नैतिक बाबींचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की काही अत्यंत संवेदनशील घटित किंवा प्रसंग आणि बऱ्याच वेळेस काही संघर्षात्मक असे देखील विषय याबाबत असू शकतात. आणि त्यामुळे ज्या प्रदत्त संकलनाच्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धतींमध्ये प्रामुख्याने जेव्हा मुलाखतीसारखी पद्धत वापरली जाते तेव्हा तिथे मिळालेली माहिती गोपनीय ठेवणं, कॉन्फिडन्शियल ठेवणं, त्याचबरोबरीनं ज्या व्यक्तींकडून आपण माहिती गोळा करत आहोत त्यांच्याकडून त्या माहितीच्या संदर्भात किंवा कशासाठी आपण माहिती संकलित करत आहोत याबाबत माहिती देऊन योग्य अशी परवानगी काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला ही माहिती गोळा करत असताना कोणत्याही पद्धतीने काही संवेदनशील विषय हे हाताळत असताना कुठल्याही पद्धतीने जो प्रतिसाद देणारा किंवा सहभागी होणारी जी व्यक्ती आहे ती दुखावली जाणार नाही हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं की जेणेकरून माहिती अत्यंत गोपनीय राहील. त्याचबरोबरीनं माहिती घेत असताना प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीने आपल्याला भावनिक पातळीवर कुठल्याही दिशेने कुठल्याही पद्धतीने तिला दुखावलं जाणार नाही याची जाणीव देखील संशोधकाने ठेवणं अत्यंतिक गरजेचं आहे. या दोन्ही पद्धतींचा विचार करत असताना दोन्ही पद्धतींचे गुणधर्म बघत असताना या ठिकाणी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही जी मिश्र पद्धती आहे ज्या पद्धतीला अलीकडच्या काळात अत्यंत महत्त्व आलेलं आहे अशी पद्धती आपल्याला इथे नमूद करावी लागेल. आणि ही जी पद्धती आहे या पद्धतीमध्ये प्रामुख्याने संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धती ही एकाच संशोधनामध्ये वापरली जाते. परिणामतः संशोधनाची जी फलितं आपल्याला मिळतात त्या फलितांबाबत एक योग्य दृष्टिकोन हा संशोधकाला प्राप्त होऊ शकतो. जेव्हा आपण मिश्र संशोधन पद्धतीचा वापर करतो तेव्हा त्याचे काही गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांमध्ये प्रामुख्याने या पद्धतीमध्ये प्रदत्त संकलन करत असताना जे प्रश्न वापरलेले आहेत ते प्रश्न हे दोन्ही पद्धतीचे असतात. कारण संख्यात्मक पद्धतीमध्ये वापरलेले जे बंदिस्त प्रश्न आहेत आणि गुणात्मक पद्धतीमध्ये वापरलेले जे मुक्त स्वरूपातले ओपन एंडेड अशा स्वरूपातले जे प्रश्न आहेत त्या दोन्हीचा उपयोग आपण प्रदत्त संकलन करत असताना करत असतो. त्याचबरोबरीनं प्रदत्त संकलन हे अत्यंत काटेकोरपणे केलं जातं. फक्त प्रदत्त संकलनच नाही तर जे विश्लेषण केलं जाणार आहे ते अत्यंत काटेकोरपणे या दोन्ही पद्धतींचा अवलंब करून विश्लेषण हे केलं जात असतं. म्हणूनच एकूण या प्रक्रियेमध्ये किंवा संशोधन पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एखादं वर्तन समजून घ्यायचं असेल तर ते आपल्याला विविध दृष्टिकोनातून समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून आपल्याला जेव्हा एखादी संघटना एखादं संस्था किंवा एखादा कार्यालय त्या ठिकाणचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या संघटनेबद्दल संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून माहिती संकलित करणं आवश्यक ठरतं. यामध्ये प्रामुख्याने जर आपण एखाद्या संघटनेबद्दल एखाद्या संस्थेबद्दल एखाद्या कार्यालयाबद्दल विचार करत असू तर तिथे उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन लक्षात घेणं गरजेचं आहे.
जसं की तिथे असणारे कर्मचारी, तिथे येणारे जे विविध प्रकारचे ग्राहक आहेत, क्लायंट्स आहेत, त्याचबरोबरीनं एखादी कंपनी असेल तर तिथे काही पुरवठादार असतात. तसंच ती कंपनी ज्यांची आहे किंवा ती संघटना ज्यांची आहे ते जे प्रामुख्याने कर्मचाऱ्यांबरोबरच असणारे ज्येष्ठ किंवा जे कोणी वरिष्ठ अशा व्यक्ती आहेत, या सर्वांचा दृष्टिकोन आपल्याला या गुणात्मक आणि संख्यात्मक अशा मिश्र पद्धतीमध्ये लक्षात घ्यावा लागतो. जेव्हा आपण या पद्धतीचा वापर करतो तेव्हा त्या पद्धतीमध्ये निश्चितपणे आपल्याला काही फायदे आहेत, त्याचे काही उपयोगही आहेत. त्यातला पहिला उपयोजन आणि ते आहे फलितांची वैधता. म्हणजेच काय, तर आपण वैधता हा शब्द यापूर्वी अनेक वेळा वापरलेला आहे. त्यामुळे या दोन्ही संशोधन पद्धतींचा एकाच वेळेस वापर केला जातोय, ज्यामध्ये प्रदत्त संकलन सुद्धा दोन्ही पद्धतींनी केलं जातंय. परिणामतः गोळा केलेली माहिती आणि त्याचं जे विश्लेषण केलं जातं ते दोन्ही पद्धतीने घडतं, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. त्यामुळे जी फलित प्राप्त झालेली आहेत ती फलित आपल्याला वैध स्वरूपामध्ये उपलब्ध होतात. परिणामतः या फलितांचं उपयोजन म्हणजेच नमुना गटावरून जी काही माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीबाबत वैधता योग्य असल्यामुळे ती जी फलितं आहेत ती आपल्याला समष्टीबाबत लागू करता येतात, त्याचं सामान्यीकरण करता येऊ शकतं. या मिश्र संशोधनामध्ये ज्या काही पद्धती वापरलेल्या आहेत त्या पद्धतींमुळे आपल्याला संशोधनाच्या फलितांबाबत निश्चितपणे संशोधनाच्या फलितांच्या वैधतेबाबत सतत पडताळणी सुद्धा करता येऊ शकते. आपल्याला मिळालेला संख्यात्मक आणि गुणात्मक असा जो प्रदत्त आहे त्या दोन्हीची तुलना देखील करता येते. त्या दोन्हीच्या माध्यमातून संशोधनाच्या फलितांची वैधता ही देखील तपासता येऊ शकते. त्याच्यानंतर या मिश्र दृष्टिकोनाचा किंवा या मिश्र पद्धतीचा दुसरा महत्वाचा उपयोग आणि तो म्हणजे या पद्धतीच्या माध्यमातून सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारी साधनं ही विकसित केली जातात. जेव्हा आपण या मिश्र संशोधन पद्धतीच्या माध्यमातून प्रदत्त संकलन करतो तेव्हा आपल्याला जी पद्धती वापरली जाणार आहे त्या पद्धतीमुळे योग्य असं संख्यात्मक स्वरूपातील साधन आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे या साधनाच्या मदतीने आपण जी माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीवरून किंवा त्या माहितीवर आधारित आपल्याला योग्य असं मनोमितीय बळकटी असणारं असं एक साधन उपलब्ध होऊ शकतं. परिणामतः सद्यस्थितीमध्ये उपलब्ध असणाऱ्या जी साधनं आहेत त्या साधनांमध्ये देखील सुधारणा करता येऊ शकते, योग्य दिशेने बदल देखील करता येऊ शकतो. आणि म्हणून या संशोधन पद्धतीमध्ये वापरले जाणारी जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा जी साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून वर्तनाशी संबंधित असणाऱ्या विविध घटकांचं अत्यंत अचूक असं मापन करता येऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो उपयोग आहे तो म्हणजे आपल्याला विशिष्ट समूह गतिकी म्हणजेच त्या समूहामध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये विशिष्ट समूहाबाबत असणारी बांधिलकी किंवा आपण ज्याला समूह संसक्ती असं म्हणतो यासारख्या घटक समजून घेण्यासाठी देखील या मिश्र संशोधन पद्धतीचा आपल्याला उपयोग होतो. जेव्हा संख्यात्मक आणि गुणात्मक टप्प्यांच्या माध्यमातून त्या समूहातल्या विशिष्ट समूहातल्या व्यक्ती संशोधनामध्ये सहभागी होतात तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एकाच घटकाचं अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर अभ्यास केला जातो आणि परिणामतः आपल्याला त्या मिळालेल्या माहितीचं योग्य विश्लेषण करता येऊ शकतं. तसंच मिळालेली माहिती जी आहे तिचं उपयोजन करण्यासाठी
आवश्यक ते बदल देखील आपल्याला करता येऊ शकतात. त्यानंतर या ठिकाणी जेव्हा मिश्र पद्धतीने माहिती गोळा केली जाते, प्रदत्त संकलन केलं जातं किंवा संशोधन केलं जातं, तेव्हा आपल्याला तिथे ज्या सहभागी झालेल्या व्यक्ती आहेत त्यांचा दृष्टिकोन देखील लक्षात येतो. मिश्र पद्धतीच्या माध्यमातून जे सहभागी झालेले किंवा संशोधनामध्ये असणारे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचा अभ्यास करण्याचा आणि त्याबाबत मिळणाऱ्या फलितांचा पडताळणी करून खात्री करण्याची संधी ही आपल्याला उपलब्ध होते. यामुळे एक प्रकारची लवचिकता ही आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबरीनं या माध्यमातून एका विशिष्ट प्रकारापेक्षाही या दोन पद्धतीचा वापर केल्यामुळे, एकत्रित वापर केल्यामुळे आपल्याला तुलना देखील करता येऊ शकते, फलितांची तुलना करता येऊ शकते. त्याचबरोबरीनं एक सखोल अशा प्रकारची माहिती ही देखील उपलब्ध होते. त्याचबरोबरीनं आपल्याला जेव्हा माहिती मिळते किंवा आपण जेव्हा प्रदत्त संकलन करतो, ते जे प्रदत्त आहे तो अत्यंत समृद्ध आणि सर्वसमावेशक अशा स्वरूपातला असतो. परिणामतः मिश्र दृष्टिकोनातून किंवा मिश्र पद्धतीने जेव्हा प्रदत्त संकलन केलं जातं तेव्हा प्रदत्त संकलनाच्या संदर्भात असणारे जे प्रमाद आहेत ते किमान राखले जातात किंवा त्या प्रमादांचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं. त्याचबरोबरीनं संशोधकाचे जे पूर्वग्रह आहेत त्या पूर्वग्रहांचा परिणाम देखील संशोधनाच्या फलितांवर तितकासा दिसून येत नाही किंवा तितकासा प्रभाव हा दिसून येत नाही. परिणामतः आपण जेव्हा या मिश्र पद्धतीने प्रदत्त संकलन करतो तेव्हा तो प्रदत्त अत्यंत समृद्ध आणि सर्वसमावेशक असा असतो. आता जसं इतर सर्व पद्धतींच्या मर्यादा आहेत तसंच या मिश्र पद्धतीची सुद्धा निश्चितपणे काही मर्यादा आहेतच. या मर्यादांमध्ये पहिली मर्यादा म्हणजे जे मूल्यमापन केलं जातंय ते अत्यंत क्लिष्ट, अत्यंत गुंतागुंतीचं अशा स्वरूपातलं मूल्यमापन असू शकतं आणि म्हणून आपल्याला जेव्हा या पद्धतीचा वापर करून संशोधन करायचं आहे तेव्हा आपल्याला योग्य पद्धतीने नियोजन करणं आणि त्याचबरोबरीनं त्याची अंमलबजावणी करणं हे आवश्यक आहे. संशोधनातून मिळणारी माहिती किंवा त्याचा जो प्रदत्त आहे त्याचं दोन्ही प्रकारे विश्लेषण करता आलं पाहिजे. त्याचबरोबरीनं ती मिळालेली जी माहिती आहे ते विश्लेषण केल्यानंतर अनेक संशोधकांच्या बाबतीमध्ये हे दोन्ही एकत्रित कसं करायचं, गुणात्मक आणि संख्यात्मक अशी एकत्रित केलेली माहिती आणि त्या आधारे आपल्याला संशोधकांना विशेषतः या म्हणजे एकत्रीकरण किंवा त्याचं विश्लेषण करणं एकत्रितरित्या हे काहीच संशोधकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतं. त्याचबरोबरीनं इथे ज्या व्यक्ती प्रदत्त संकलन किंवा संशोधनामध्ये गुंतलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत विचार करता आपल्याला इथे दोन्ही दृष्टिकोनातून संशोधनाच्या बाबतीमध्ये दोन्ही पद्धतींचा वापर करण्याची तज्ञता ही त्या संशोधकांमध्ये असणं आवश्यक आहे. कारण प्रामुख्याने मानसशास्त्रीय संशोधनामध्ये अधिक भर हा संख्यात्मक माहितीवर दिला जात असतो, पण जेव्हा मिश्र पद्धतीचा अवलंब केला जाईल तेव्हा संशोधकाजवळ या दोन्ही पद्धतीने विशिष्ट घटक समजून घेण्यासाठी तज्ञता आवश्यक आहे. त्यानंतर जेव्हा आपण या दोन्ही पद्धतींचा वापर करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मिश्र पद्धतीने आपण जेव्हा संशोधन करतो तेव्हा आपल्याला आवश्यक असणारी संसाधनं म्हणजेच रिसोर्सेस आणि त्याचबरोबरीनं या पद्धतींचा वापर करत असताना लागणारा वेळ हा या दोन्ही गोष्टी तुलनेने एकाच पद्धतीच्या वापरापेक्षाही निश्चितपणे जास्त असणार आहे. परिणामतः अधिक प्रमाणात संसाधनांची
आणि वेळेची अशी आपल्याला या संशोधनासाठी निश्चितपणे गरज भासू शकते, आवश्यकता असते. आणि ही या संशोधन पद्धतीची महत्वाची अशी मर्यादा आहे. अशा प्रकारे हे जे ब्लॉक 2 मधलं 5वं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये या महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतींची स्वतंत्रपणे पाहिल्यात आणि त्याच्याच बरोबरीनं या पद्धतींची तुलना देखील केलेली आहे. या पुढचा जो ब्लॉक आहे ब्लॉक 3, या ब्लॉक 3 मध्ये मानसशास्त्रीय संशोधनामधला अत्यंत महत्वाचा भाग आपण अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे समष्टी आणि नमुना चयन. हे प्रकरण अभ्यासल्यानंतर तुम्ही संशोधनामध्ये प्रामुख्याने समष्टी आणि नमुना चयन या संकल्पना स्पष्ट करू शकाल. त्याचबरोबरीनं समष्टी आणि नमुना म्हणजेच पॉप्युलेशन अँड सॅम्पल या दोन्हीमध्ये फरक करू शकाल. तसंच नमुन्याचा आकार ही जी संकल्पना आहे त्याबाबत सुद्धा अधिक सखोलपणे तुम्ही चर्चा करू शकाल. जेव्हा आपण समष्टीचा आणि नमुन्याचा वापर करून प्रदत्त संकलन करतो किंवा नमुना चयन केलं जातं, सॅम्पलिंग टेक्निक्स वापरली जातात, तेव्हा त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रमाद निर्माण होऊ शकतात त्या प्रमादांबाबत देखील आपण स्पष्टीकरण देऊ शकाल. तसंच विविध प्रकारचे जे प्रयोग केले जातात त्या प्रयोगांचं देखील तुम्ही वर्णन करू शकणार आहात. जेव्हा आपण समष्टी किंवा प्रामुख्याने पॉप्युलेशन जनसंख्या या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या नजरेसमोर काय येतं तर एखादा मोठा व्यक्तींचा समूह, बरोबर आहे. मात्र जेव्हा आपण संख्याशास्त्रीय दृष्ट्या किंवा संख्यात्मक दृष्ट्या सांख्यिकीय हेतूने समष्टी या शब्दाचा वापर करतो तेव्हा आपल्याला इथे महत्वाचा घटक लक्षात घेण्यासारखा आहे की असा एखादा मोठा समूह की ज्यामध्ये काही गुणधर्म किंवा किमान एक गुणधर्म हा समसमान आहे. आणि त्याचबरोबरीनं जेव्हा आपण समष्टी जनसंख्या पॉप्युलेशन हा शब्द वापरतो तेव्हा नमुना किंवा सॅम्पल या दोन्हीच्या बाबतीमध्ये तुलना करायला आपण सुरुवात करतो. सॅम्पल म्हणजे काय आहे, नमुना म्हणजे काय आहे, तर समष्टीचा अत्यंत छोटा आणि मर्यादित असा तो एक उपसंच आहे. त्यामुळे आपल्याला या उपसंचाच्या संदर्भात निश्चितपणे विचार करणं आवश्यक आहे. या नमुन्याबाबत विचार करणं अत्यंत गरजेचं ठरतं, अत्यंत आवश्यक ठरतं. आपण या समष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा केवळ व्यक्तींचा समावेश होतो का समष्टीबाबत, तर निश्चितपणे नाही. समष्टीमध्ये व्यक्तींबरोबरच इतर घटकांचा देखील समावेश हा होत असतो आणि त्यामुळे त्या विशिष्ट किंवा विशिष्ट घटकांबाबत ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काही गुणधर्म आहेत ते इथे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. नमुन्यामध्ये मात्र अत्यंत मर्यादित असा तो एक समष्टीमधला उपसंच आहे आणि त्यामुळे नमुन्याची निवड करत असताना आपल्याला जी पद्धती वापरली जाते ती सुद्धा अत्यंत पद्धतशीररित्या आपल्याला माहिती गोळा करावी लागते. मग त्याच्यामध्ये आपल्याला जो नमुना आहे त्या नमुन्याचा संच लक्षात घेत असताना किंवा नमुना गोळा करत असताना समष्टीचे जे मुख्य गुणधर्म आहेत ते लक्षात घेणं हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं. आता आपण समष्टी या संकल्पनेचा अर्थ जनसंख्या म्हणून जेव्हा वापरतो किंवा समष्टीचा अर्थ नमुना चयनाच्या संदर्भात किंवा सॅम्पलिंगच्या संदर्भात पाहूया. आपल्याला माहिती आहे की एखाद्या अभ्यासासाठी निवडलेला एक
किंवा अनेक समान गुणधर्म असणाऱ्या घटकांचा, व्यक्तींचा असा एक एकत्रित संच म्हणजे काय आहे तर समष्टी आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथे असं लक्षात येतं की त्यामध्ये अशा काही व्यक्तींचा समूह आहे किंवा घटकांचा समूह आहे की ज्यांचे विशिष्ट गुणधर्म हे समसमान आहेत. अगदी साधंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समष्टीचं उदाहरण म्हणजे भारताचं नागरिकत्व असणाऱ्या अशा सर्व व्यक्ती, म्हणजेच तिथे प्रामुख्याने पॉप्युलेशन ही संकल्पना वापरली जाते. समष्टी ही संकल्पना, जनसंख्या ही संकल्पना तिथे वापरली जाते. परंतु ही जी संकल्पना आहे ही फक्त व्यक्तींसाठीच मर्यादित राहते का तर नाही, तर त्यामध्ये विशिष्ट प्राण्यांचाही समावेश असतो, एखाद्या घटनेचाही समावेश असू शकतो, त्याचबरोबरीनं काही इमारतींचाही समावेश असू शकतो. आणि म्हणून समष्टीबाबत कोणत्याही पद्धतीने आकाराची, साईजची मर्यादा नाही. आणि त्यामुळे एखाद्या समष्टीमध्ये समाविष्ट असणारी जनसंख्या किंवा समाविष्ट असणारे सभासद या सगळ्यांच्या एकत्रीकरणामधून जे तयार होतं ते म्हणजे समष्टी किंवा समष्टीचा आकार. आणि म्हणजेच समष्टीचा आकार दर्शवत असताना तो कॅपिटल N याने दर्शविला जातो. जसं की आपण भारताची लोकसंख्या साधारणतः 140 दशलक्ष आहे असं म्हणतो, तेव्हा पॉप्युलेशन किंवा समष्टीचा आकार हा 140 दशलक्ष असणार आहे. आणि त्यामुळे तो जो N आहे तो N इज इक्वल टू 140 मिलियन, 140 दशलक्ष असं होईल. समष्टीचा विचार करता जेव्हा आपण संशोधनासाठी किंवा शास्त्रीय अभ्यासामध्ये समष्टीचा विचार करतो तेव्हा अत्यंत मोठ्या असा व्यक्तींचा समूह किंवा घटक किंवा व्यक्ती हे या मुख्यत्वे करून या अभ्यासाच्या केंद्रस्थानी असतात. आणि त्यामुळे समष्टीचा विचार करता जे संशोधन केलं जातंय, प्रामुख्याने संशोधन हे व्यक्तींच्या हितासाठी, समूहाच्या हितासाठी केलं जातंय. आणि म्हणून तिथे असणारा जो आकार आहे तो अत्यंत मोठा आहे, खूप व्यक्ती त्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि त्यामुळे संशोधकाला समष्टीमधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे शक्य होत नाही. परिणामतः अत्यंत मोठा आकार असल्यामुळे संशोधक किंवा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करणं हे पैसा आणि वेळ या दोघांच्या दृष्टीने खर्चिक ठरू शकतं. आणि याच कारणाने संशोधक वेगवेगळ्या प्रकारच्या सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नमुना चयन पद्धतींवर अवलंबून राहतो, नमुना चयन तंत्रांचा वापर करतो. आणखी एक महत्वाचं अशी समष्टीबाबतची किंवा संशोधनासाठी घेण्यात आलेल्या समष्टीची व्याख्या ही अशी करता येईल की अत्यंत योग्य पद्धतीने मांडलेलं असा किंवा समान गुणधर्म असणाऱ्या एखादी व्यक्ती किंवा एखादा घटक यांचं योग्य पद्धतीने सुरचित अशा पद्धतीने एकत्रित केलेले असे ते घटक किंवा व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये काही गुणधर्म हे समसमान आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा समष्टीमध्ये विशिष्ट गुणविशेष किंवा विशिष्ट गुणधर्म हे समान असतात किंवा प्रामुख्याने ते आपल्याला दिसून येतात, म्हणजेच काय तर एखाद्या समष्टीमध्ये, एखाद्या जनसंख्येमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती किंवा विशिष्ट घटक
हे समानच असतात, हे सारखेच असतात. जेव्हा आपण समष्टीचा विचार करतो तेव्हा त्याचे काही प्रकार देखील आहेत. ते प्रकार पाहूया. या प्रकारांमध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे शांत समष्टी, म्हणजेच फायनाईट, ज्याला आपण मर्यादित असं म्हणूयात, अशा स्वरूपातली समष्टी. जेव्हा विशिष्ट समष्टीमध्ये असणाऱ्या घटकांचं किंवा व्यक्तींचं प्रमाण हे निश्चित असतं, हे फिक्स्ड असतं, त्याचबरोबरीनं त्याची मोजणी करणं, ते मोजणं देखील एकूण किती आहेत हे मोजणं देखील शक्य असतं, तेव्हा ती समष्टी शांत किंवा फायनाईट असते. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे इनफायनाईट, अनंत ज्याला म्हणतो आपण, की ज्याला मोजताही येणार नाही कदाचित, अशा स्वरूपातली ही समष्टी आहे. आणि म्हणून विशिष्ट समष्टीमध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्ती किंवा समाविष्ट असणारे जे घटक आहेत त्याचं अंकांच्या स्वरूपामध्ये मोजणी करणं शक्य होत नाही. आणि त्यामुळे समष्टीमधल्या किंवा विश्वामधल्या सगळ्याच घटकांचं, सगळ्याच व्यक्तींचं निरीक्षण करणं शक्य नाही. अशी जी काही समष्टी आहे त्याला आपण अनंत समष्टी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे एक्झिस्टंट पॉप्युलेशन, वर्तमानामध्ये उपलब्ध किंवा वर्तमानामध्ये असणारी समष्टी. प्रत्यक्षामध्ये सद्यस्थितीमध्ये जे घटक अस्तित्वात आहेत किंवा ज्या घटकांचं अस्तित्व विशिष्ट जनसंख्येमध्ये आहे, अशी जनसंख्या म्हणजेच वर्तमान समष्टी होय. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे परिकल्पित समष्टी, म्हणजेच त्यामध्ये जी परिकल्पित समष्टी आहे किंवा हायपोथेटिकल पॉप्युलेशन आहे त्यामध्ये कल्पनेच्या पातळीवर किंवा परिकल्पनेच्या पातळीवर असं गृहीत धरलं जातं की ती समष्टी अस्तित्वात आहे. आणि म्हणून इट इज अ पॉप्युलेशन विच इज अज्युम ऑर इज इमॅजिनरी ऑर एक्झिस्ट हायपोथेटिकली. ही अशी समष्टी आहे जी कल्पनेच्या पातळीवर, परिकल्पनेमध्ये किंवा जी गृहीत धरलेली आहे अशा स्वरूपात अस्तित्वात आहे. त्याच्याच उलट वर्तमान समष्टीमध्ये काय आहे तर प्रत्यक्षामध्ये ते विशिष्ट घटक त्या विशिष्ट जनसंख्येमध्ये अस्तित्वात आहेत आणि परिकल्पित मध्ये ते गृहीत धरलेले आहेत. दोन्ही मधला फरक लक्षात आला. अशा प्रकारे शांत, अनंत, वर्तमान आणि परिकल्पित असे 4 प्रकार समष्टीचे आहेत. याची काही उदाहरणं अशा प्रकारची आहेत. एखाद्या गाड्या बनवण्याच्या किंवा गाड्या तयार होणाऱ्या फॅक्टरीमध्ये असणारे जे कर्मचारी आहेत त्या फॅक्टरीतील सर्व कर्मचारी हे समष्टीचं उदाहरण आहे. त्याचबरोबरीनं समजा एखादी वाहनं तयार करणारी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये किंवा त्या व्हेइकल मॅन्युफॅक्चरर कडून तयार करण्यात आलेल्या सर्व कार्स. त्याचबरोबर आता बघा काउंट ऑफ बीज इन अ सिटी, एखाद्या शहरामध्ये असणाऱ्या, आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही शांत समष्टी असेल की अनंत समष्टी असेल. एखाद्या सिटीमध्ये असणाऱ्या ज्या माशा आहेत त्या माशांची मोजणी किंवा त्या माशांची संख्या. त्याच्याच बरोबरीनं शांत समष्टीमध्ये फायनाईट पॉप्युलेशन आहे, ज्याचा आकडा आपल्याला ठामपणे सांगता येऊ शकतो. त्याचबरोबर वर्तमानामधले किंवा एक्झिस्टंट समष्टी आहे ती म्हणजे देशामध्ये असणारे
जे इन्कम टॅक्स भरतात अशा व्यक्तींची संख्या, स्वतःला मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरणाऱ्या व्यक्तींची संख्या, हे जे उदाहरण आहे ते फायनाईट पॉप्युलेशन आणि एक्झिस्टंट पॉप्युलेशन या दोन्हीच्या बाबतीमध्ये देता येण्यासारखं उदाहरण आहे. कारण तिथे आपल्याला विशिष्ट घटक हा किती प्रमाणात आहे, सद्यस्थितीमध्ये किती प्रमाणात आहे, आणि त्याचबरोबरीनं ती जी संख्या आहे ती मर्यादित आहे का, ती स्थिर आहे का, हे देखील इथे ठामपणे सांगता येऊ शकतं. जेव्हा आपण समष्टी आणि नमुना याबदला संबंध पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की नमुना हा एक उपसंच आहे. कशाचा? तर समष्टीचा. नमुना हा समष्टीचा उपसंच आहे. आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत समष्टीच्या माध्यमातून जनसंख्येतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचता येत नाही, आणि ही संशोधकाची एक प्रकारे मर्यादा असते. आणि त्यामुळे जो नमुना निवडला जातो तो नमुना हा समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा असावा. त्याच्याच बरोबरीनं हा जो नमुना निवडला जातो तो समष्टीमधूनच किंवा जनसंख्येमधूनच निवडला जातो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने नमुना निवड करत असताना हे गृहीत धरलेलं असतं की हा नमुना समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा आहे, आणि त्यामुळे नमुन्यावर मिळालेली माहिती किंवा नमुन्याबाबत जी काही फलितं मिळणार आहेत ती फलितं आपल्याला समष्टीकरिता उपयोजनात आणता येणार आहेत. समष्टीबाबत त्या फलितांचं सामान्यीकरण करता येणार आहे. त्यामुळे संशोधक जो आहे तो अशा पद्धतीच्या समष्टीमधूनच नमुन्याची निवड करतो आणि असं गृहीत धरलेलं आहे की हा नमुना समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. मात्र हा जो नमुना आहे त्या नमुन्याचा आकार योग्य असणं आवश्यक आहे, ज्यामुळे संशोधक योग्य पद्धतीने संख्याशास्त्रीय विश्लेषण हे करू शकेल. त्याचबरोबरीनं अत्यंत महत्वाचं एक नमुन्याचं काम, नमुन्याचं कार्य म्हणजे संशोधकाला नमुन्याच्या माध्यमातून त्या नमुन्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास हा करता येऊ शकतो. परिणामतः जे काही निष्कर्ष किंवा जी काही फलितं नमुन्यावर आधारित अभ्यासामधून मिळणार आहेत ती फलितं एका योग्य किंवा ज्या गटातून, ज्या समष्टीमधून तो नमुना निवडलेला आहे त्या समष्टीला संशोधकाला लागू करता येऊ शकतात. त्या संपूर्ण समष्टीबाबत त्या नमुन्यावर मिळालेल्या फलितांचं उपयोजन हे करता येऊ शकतं. जेव्हा आपण फक्त नमुन्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की नमुना हा अभ्यासाकरिता अनियत पद्धतीने, यादृच्छिक पद्धतीने, कोणत्याही पद्धतीने संशोधकाचा पूर्वग्रह इथे नाही. ज्या ज्या कोणी व्यक्ती निवडल्या जातील त्या अत्यंत अनियतपणे निवडलेल्या आहेत. त्याबाबत संशोधकाला स्वतःची मतं किंवा त्याच्याच बरोबरीनं स्वतःचे पूर्वग्रह हे तिथे कुठल्याही पद्धतीने त्याला मान्यता नाही. आणि त्यामुळे हा जो एक भाग आहे अनियत पद्धतीने समष्टीमधून निवडलेला, त्याचा हेतू म्हणजे अभ्यासाकरिता घेतलेला जो काही विषय आहे त्या विषयाला अनुसरून समष्टीमधून निवडलेला हा जो भाग आहे त्याला आपण नमुना असं म्हणतो. हा जो नमुना आहे या नमुन्यामध्ये महत्वाचं, मगासपासून हेच ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की या नमुन्यामध्ये समष्टीचे गुणधर्म
हे आहेत असं गृहीत धरलेलं आहे आणि परिणामतः नमुन्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते समष्टीचे प्रतिनिधित्व करणारे असे गुणधर्म आहेत. म्हणजेच द सॅम्पल रिप्रेझेंट्स ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. जे जे काही गुणधर्म समष्टीमध्ये आहेत त्याचं सगळ्या गुणधर्मांचं प्रतिनिधित्व हे नमुन्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे नमुना हा पूर्वग्रहांपासून मुक्त आहे. त्याचबरोबरीनं जो नमुना निवडलेला आहे तो नमुना म्हणजेच अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये असा व्यक्त केलेला किंवा अत्यंत छोट्या स्वरूपामधला घेतलेला समष्टीचा एक भाग आहे. आणि त्यामुळे नमुन्याबाबत जी काही अनुमाने काढली जातात किंवा जी काही निरीक्षणं केली जातात ती निरीक्षणं आपण समष्टीला म्हणजेच जनसंख्येला लागू करण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं झालं तर नमुन्यातून निवडलेले ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा समष्टीमधून निवडलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमधून किंवा त्या व्यक्तींच्या समूह म्हणजेच नमुना तयार होतो. आणि ज्या पद्धतीद्वारे नमुना निवड केली जाते त्याला आपण सॅम्पलिंग असं म्हणतो. म्हणजेच नमुना चयन असं म्हणतो. व्यक्तींची निवड करणे किंवा ज्या व्यक्ती निवडलेल्या आहेत अभ्यासासाठी ज्या घ्यायच्या आहेत त्या व्यक्तींचा समूह म्हणजे नमुना. आणि जी पद्धती जी प्रोसेस आपण वापरतो ती प्रोसेस म्हणजे नमुना चयन. त्यामुळे इथे नमुना चयनामधील प्रत्येक व्यक्ती नमुना चयन करत असताना त्या नमुन्यामधील व्यक्तींची संख्या एकत्रितरित्या घेतल्यानंतर जो गट तयार होतो किंवा त्याचा जो आकार आहे त्याला आपण सॅम्पल साईज किंवा नमुन्याचा आकार असं म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीने समष्टीतून घेतलेला हा जो एक छोटासा जो भाग आहे तो आपल्याला मूळ समूह किंवा मूळ जी समष्टी आहे त्या समष्टीबाबत योग्य माहिती उपलब्ध असणं गरजेचं आहे. नाहीतर कधीतरी असंही होऊ शकतं की नमुना निवडत असताना समष्टीबाबत योग्य ज्ञान नसेल, जनसंख्येबाबत योग्य ज्ञान नसेल तर त्याच्या फलितांबद्दल नमुन्याच्या फलितांबद्दल आपल्याला कदाचित काहीतरी तिथे धोका हा संभवू शकतो. फलितांचं उपयोजन करत असताना त्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका या होऊ शकतात. अभ्यासासाठी निवडलेली जी जनसंख्या आहे त्या जनसंख्येबाबत आपण नमुन्यावर आधारित असे निष्कर्ष काढतो आणि त्यामुळे जनसंख्येचा असणारा आकार आणि विशिष्ट निरीक्षणासाठी घेतलेला जो नमुना गट आहे त्या नमुना गटाबाबत आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक घटकाचं निरीक्षण करणं हे शक्य होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की हा जो घेतलेला नमुना आहे हा योग्य पद्धतीने संशोधकाला हाताळता येऊ शकतो. त्यामुळे रिसर्चर गेट अ मॅनेजेबल रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजेच संशोधक जो आहे त्याला योग्य पद्धतीने हाताळता येईल अशा स्वरूपातला एक छोटासा संच समष्टीमधला एक छोटासा संच इथे नमुन्यामध्ये प्राप्त होतो. आणि म्हणून जेव्हा आपण संख्याशास्त्रीय विश्लेषण किंवा विविध पद्धतीच्या संख्याशास्त्रीय चाचण्यांचा वापर करायला सुरुवात करतो तेव्हा हा जो नमुन्याचा आकार आहे हा जो सॅम्पल साईज आहे तो पुरेसा मोठा असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबरीनं त्याचं योग्य पद्धतीने संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी चाचण्या या वापर करून विश्लेषण करता येणं आवश्यक आहे. आता आपण
या ठिकाणी समष्टी आणि नमुना यामधला फरक पाहण्यासाठी एक छोटस उदाहरण पाहणार आहोत. अशी कल्पना करा की आपल्या समोर 1000 पेन असणार एक बॉक्स आहे आणि या 1000 पेनांमध्ये 4 वेगवेगळ्या रंगांचे असे पेन आहेत. त्यामुळे हे जे 1000 पेन हे जे आहेत हे म्हणजे आपली समष्टी आहे. सो आपला मोठा एन किंवा कॅपिटल एन जो आहे, समष्टीचा जो आकार आहे तो आहे 1000 म्हणजे 1000. आता आपल्याला संशोधक म्हणून या प्रत्येक पेन फॉर एक्झाम्पल कसं लिहित आहे हे लिहून पाहणं तसं अवघडच आहे. म्हणजे 1000 पेन प्रत्येक पेन कसं लिहित आहे हे पाहणं त्या मानाने अवघड आहे. त्यामुळे आपल्याला संशोधक म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये वेळ आणि प्रयत्न हे देखील खर्च करावे लागतील. मग आता इथे आपल्याला आवश्यक काय आहे तर वर्णनात्मक संख्याशास्त्रामधलं असं एक प्राचल, असं एक पॅरामीटर हवं आहे की ज्यामुळे आपण ही जे 4 रंगाचे जे पेन आहेत त्याचं या प्राचलाच्या माध्यमातून, या पॅरामीटरच्या माध्यमातून या 4 रंगांच्या पेनाचं मापन करू शकू. जसं की पिवळं, लाल, काळा, निळा अशा स्वरूपातली आपली पेनं आहेत. त्यामुळे आपल्याला या हजारांमधून केवळ प्रत्येक रंगाचं प्रतिनिधित्व करणारे असे 100 पेनांचा संच हा निवडायचा आहे. आणि त्यामुळे आपल्याजवळ असणारी जी समष्टी आहे हजाराची ती आहे 1000 पेन आणि त्याच्यातून 4 रंगांचं प्रतिनिधित्व करणारे जे गोळा केले जातील किंवा जे निवडले जातील पेन ते अंदाजे 100 असतील. त्यामुळे हे 100 पेन हे आपला नमुना असणार आहे, हे आपलं सॅम्पल असणार आहे. मग आपल्याला हे सॅम्पल निवडत असताना अत्यंत अनियत पद्धतीने विविध प्रकारच्या परिवर्त्यांचा वापर करावा लागतो. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की समष्टीच्या वापराच्या संदर्भात सर्व शक्य परिस्थितींचा विचार केला जातो आणि त्यामुळे समष्टी ही शांत किंवा अनंत असते. मात्र नमुन्याच्या बाबतीमध्ये विशेषतः नमुना हा फायनाईट असतो, शांत असतो, विशिष्ट जनसंख्येमधून निवडलेला एक मर्यादित असाच तो एक संच असतो. आणि त्यामुळे आपल्याला या 1000 पेनांच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी महत्वाचा घटक म्हणजे जेव्हा आपण अशा स्वरूपातला एखादं प्रातिनिधिक असा 100 पेनांचा संच निवडू तेव्हा हे पाहणं आवश्यक आहे की हा जो संच आहे किंवा हे जे 100 पेन आहेत हे 100 पेन त्या हजारांचे प्रतिनिधित्व करणारे असावे. आणि म्हणून जेव्हा आपण संख्याशास्त्रीय विश्लेषणाचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की हा जो नमुना आहे किंवा हा जो नमुन्याचा आकार आहे तो विश्लेषणाच्या दृष्टीने योग्य असणं, सफिशियंट असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने नमुना आणि समष्टी आणि मग प्रामुख्याने नमुना म्हणजे काय, त्याचे गुणधर्म काय असू शकतात हे आपण आजच्या या तासाला या ठिकाणी बघितलेलं आहे. इथे आपण या BPCC 105 मधलं 3ऱ्या ब्लॉकला आणि त्याच्यामधल्या 6व्या मॉड्यूलला, 6व्या प्रकरणाला सुरुवात केली आहे. पुढच्या तासाला आपण याबाबत आणखी सखोल माहिती घेणार आहोत. थँक्यू.